पुणे शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी जगभर ओळख. सोबतच या शहराने आपल्या जाज्वल्य इतिहासाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. इथलं खानपान, परंपरा हे सर्वच प्रसिद्ध झालं. आधुनिक काळात इथल्या पाट्यांनी इतिहास घडवला. या शहराला जागतिक पातळीवर इथल्या आणखी एका खास गोष्टीने ओळख मिळवून दिली. ते म्हणजे या विविध पॅटर्नमुळेच जुन्या पुण्याची आपल्याला ओळख होती. तसेच इथल्या माणसांनी देखील आठवड्याच्या वारांनुसार किंवा या पेटा ज्यांनी बसवल्या आहेत त्यांची नावे या पॅटर्नने देण्यात आल्या. आज आम्ही तुम्हाला या जगात ओळख मिळवून देणाऱ्या या पेटांचा इतिहास सांगणार आहे. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. शिवाजी महाराज पुण्यात येईपर्यंत पुणे हे कसबा पेठेपर्यंत मर्यादित होतं. त्या काळी या कसबा पेठेची अवस्था काहीशी खराबच होती. पुढे 1662 साली छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आले. त्यानंतर राजमाता जिजाऊ यांना कसबा पेठेची ही खराब अवस्था पाहवली नाही. त्यांनी शिवाजी महाराजांच्या हाताने कसबा पेठेत सोन्याचा नांगर फिरवून घेतले व पुण्याला पुन्हा जुनी ओळख मिळवून दिली. याच कसब्यातील लाल महालात शिवाजी महाराजांचे बालपण गेले. त्यामुळे हा लाल महाल आता जगभरात प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखला जातो. पुणेकरांचे आराध्य दैवत असलेल्या कसबा गणपती मंदिर, कुंभारवाडा, गावकोस मारुती, तांबटाळी, त्र्यंबकेश्वर मंदिर, पुण्येश्वर मारुती मंदिर, कुंभारवाडा गावकोस मारुती मंदिर, साततोटी हौद आदी प्रेक्षणीय स्थळे या पेठेत पाहायला मिळतात. पुण्याचा घाशीराम सावळदास या कोतवालाने आपला वाडा ते भवानी पेठ मंदिर या दरम्यान पेठ नवापूर अशी एक पेठ वसवल्याचा कौल मुलगा जीवनराम याच्या नावे 1786 साली पेशवे सरकारांकडे मागितला. इथून भवानी पेठेत जाणे सोयीचे होईल असा विचार त्यामागे होता. त्यासाठी खास दुकानांकरिता 60 हात म्हणजे सुमारे 60 मीटर लांबीची रस्त्याकडच्या जागा देण्यात आली. कालांतराने इथे वस्ती वाढत गेली आणि नवापूर पेठ विस्तारत गेली. आज भवानी पेठेच्या पूर्वेला ही पेठ आहे. इसवी सन 1773 मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांनी नगरच्या पूर्व सीमेवरून होणाऱ्या दळणवळणावर लक्ष ठेवणे सोयीचे जावे या कारणास्तव सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली व अनेक गस्ती नाके बांधले. पण त्याचबरोबर जुन्या शहापूर पेठेचे नव्याने पुनर्बांधणी करून तिचे नाव सोमरपेठ असे नवीन नामकरण करण्यात आले. येथील नागेश्वर मंदिर हे आबा शेलुलकर यांनी बांधले आहे. औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ता खान दख्खन मोहिमेवर 9 मे 1660 रोजी पुण्यामध्ये आला. त्यावेळी त्याने लाल महालामध्ये आपला मुक्काम ठोकला आणि त्याचबरोबर आलेल्या 2.5 लाखांच्या सैनिकांची व्यवस्था त्याने लाल महालाच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत केली. जवळूनच मुठा नदी जात असल्याने पाण्याचीही सोय झाली. 3 वर्षातच बाजारपेठ बहरली. शाहिस्ते खानाची पेठ म्हणून हिला शास्तापुरा असे म्हणत अशी ही कागदपत्री नोंद आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या छावणीवर हल्ला करून लाल महालाच्या खिडकीतून शाहिस्ते खान पळून जात असताना त्याची बोटे छाटली. त्यामुळे तो घाबरून जाऊन दिल्लीला पळून गेला. रविवार पेठ 4 वर्षातच बहरली. म्हणून नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या जवळच नवी वसाहत वसवण्याचा निर्णय घेतला व त्या वसाहतीचे नाव बुधवार पेठ असे नामकरणही केले. या ठिकाणी रस्त्याचे दुतर्फा कापडाचे व्यापारी कापड व्यवसाय करत असल्याने या भागाला कापडगंज किंवा कापडआळी असेही म्हणत. जवळच एक विठ्ठलाचे मंदिरही होते. त्याच्या समोरच नारायणगावचे काही पासोड्या विकणारे व्यापारी बसत. म्हणून त्या विठ्ठलालाही पासोडा विठोबा असे म्हटले जाऊ लागले. बुधवार आणि रविवार या दोन्ही पॅटर्नमधील वस्ती व गर्दी वाढली. मोठ्या व्यापाऱ्यांनी तर बरीचशी जागा व्यापून टाकली. पण त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची फार गैरसोय होऊ लागली. जवळच्या छोट्या छोट्या गावातून आपला माल घेऊन येऊन विकणारे बरेचसे छोटे व्यापारी होते. दिवसभर व्यापार करून दिवे लागणीला घरी परत जाणारे अशा व्यापाऱ्याला मेन बाजार असे म्हणत. अशा छोट्या व्यापाऱ्यांना व्यवस्थित जागा मिळावी म्हणून या उद्देशाने नानासाहेब पेशव्यांनी ही नवीन गुरुवार पेठ बसवली. तेथे एक वेताळाचे देऊळही बांधले. त्यामुळे वेताळपेठ असाही उल्लेख केलेला आढळतो. या गुरुवार पेठेत 11 पगड जातींचे व्यापारी होते. उदाहरण सोनार, लोहार, जंगम, काची, पेंढारी, छप्परबंद, मोची, तांबोळी इत्यादी. जिवाजी पंत अण्णा खाजगीवाले कोतवाल यांनी ही पेठ तिसरे पेशवे श्रीमंत बाळाजी बाजीराव यांच्या आदेशावरून वसवली होती. क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार ही पेठ इतर सर्व पेठांपेक्षा मोठी होती. तिचं नाव होतं शुक्रवार पेठ. शनिवार पेठ जरी आधीपासूनच अस्तित्वात असली तरी शनिवार पेठेचे महत्त्व वाढले ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांच्या काळात. 1796 ते 1817 त्या काळात या शनिवार पेठेला अनन्यसाधारण महत्त्व येण्याचे कारण म्हणजे पेशव्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक, खास मर्जीतले अधिकारी व सरदार, इतर दरबारी प्रमुख व्यक्ती त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने याच पेठेत होत होते. कसबा पेठ आणि शनिवार पेठ येथील वस्ती वाढत होती आणि जागा अपुरी पडत होती. त्यामुळे थोरले बाजीराव पेशवे
यांनी पूर्वीच्या केदारविशीच्या बाहेर जुन्या मलकापूर पेठेच्या दुतर्फा नव्या पेठेची उभारणी करून तिचे रविवार पेठ असे नामकरण केले. जुन्या केदारविशीपासून ते पासोड्या विठोबाच्या मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा वसवल्या. शेजारच्या मुहियाबाद पेठेतल्या शेजारच्या बुधवार पेठेतील कापडाळीमध्ये सुद्धा दुकानांची गर्दी झाली होतीच. म्हणूनच रविवार पेठ दक्षिणेकडे वाढवून सराफांची दुकाने थाटली गेली. रविवार पेठेच्या दक्षिणेकडील टोकाला सोन्या मारुती आहे. रविवार पेठ म्हणजेच श्रीमंत व्यापारी पेठ अशी ओळख आहे. रविवार पेठेच्या पूर्वेला आणि गणेश पेठेच्या उत्तरेला वसाहत स्थापन करण्यात आली आणि गणेश पेठ असे नामकरण करण्यात आले. येथे असणाऱ्या डुल्या मारुतीचं एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ती अशी, पानिपत संहाराच्या बातम्या ऐकून इथला मारुती डोलू लागला म्हणून याला डुल्या मारुती असे नाव पडले. गंजपेठ म्हणजेच महात्मा फुले पेठ, मिड गंजपेठ. सवाई माधवराव पेशवा यांच्या राजवटीत गंजपेठेची स्थापना झाली. या पेठेला महात्मा फुले पेठ असेही म्हणतात. त्या काळी महात्मा फुले हे गंजपेठेतच राहत. त्यांनी अस्पृश्यांची पहिली शाळा याच पेठेत स्थापन केली होती. त्या काळी या भागात मोठ्या प्रमाणावर मिठाचा व्यापार, साठवण व विक्री चालायची. म्हणून या भागाला मिठगंज पेठ असेही नाव पडले. मिठाबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर अन्य मालाची गोदामे होती. म्हणून काही काळानंतर गंजपेठ असे नामकरण करण्यात आले. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले येथे राहत असत व आता शासनाने त्या जागेवर त्यांचे एक स्मारक उभारले आहे. फुलेंच्या निधनानंतर गंजपेठेला महात्मा फुले पेठ म्हणून ओळखले जाऊ लागले. या फुले पेठेत टिंबर मार्केट आणि भवानी मच्छी मार्केट ही काही ठिकाणे आज प्रसिद्ध आहेत. नारायण पेठ, पानिपताच्या युद्धानंतर 5वे पेशवे नारायण बाळाजी यांच्या स्मृतीमध्ये ही पेठ बसवण्यात आली होती. घोरपडे पेठ, सरदार मालोजीराव घोरपडे यांचे स्वतःचे खासगी सैन्यदल येथे होते. त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांच्या नावानेच ही पेठ बसवली गेली. नागझरीच्या पलीकडे जेथे 1603 मध्ये औरंगजेबाच्या सैन्याची छावणी होती, त्या जागेवर पुण्याचा विस्तार करावयाचे माधवराव पेशव्यांनी ठरवले. तेथील पेशव्यांचे कारभारी सखाराम भागवत यांनी मोकळ्या जागेत भवानी देवीचे मंदिर बांधले. त्यामुळे ही पेठ भवानी पेठ म्हणूनच ओळखली जाऊ लागली. घाऊक व्यापारी, तेलबिया, लाकूड आणि किराणा माल आणि किराणा भुसारी व्यापारी अशी या पेठेची ओळख आजही कायम आहे. मोकळी जागा भरपूर असल्याने बाहेरून आलेल्या मालाची चढ उतार व साठवण आणि वाटप याच ठिकाणी होते. या पेठेच्या मध्यभागी सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ चावडी होती. त्यावर रामोशी पहारेकरी असायचे. शेजारी रामोशी गेट पोलीस चौकी आहे. नागेश पेठ हिलाच न्याहाल पेठ असेही म्हणतात. लोकवस्ती वाढली, उद्योगधंदे वाढले, नवीन पेठा स्थापन झाल्या. 7 वार 7 पेठा हे समीकरण कधीच मागे पडले. आजकाल नवीन शहरेच बसवली जातात, पण या पेठांमुळेच बरेचसे पुणेरी पण टिकवले आहेत. काळानुरूप बदल झाले असले तरी ते पुणे आता राहिलेच नाही असे म्हणणाऱ्यांनी इथे चक्कर मारलीच पाहिजे. पुण्याच्या या पेठांचे 1869 ते 1872 या दरम्यान रेलाईट या ब्रिटिश अधिकाऱ्याकडून नक्षमापन या शास्त्रबद्ध पद्धतीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. कारण तेव्हा पेठा म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे पेठा होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.